एक्सरसाइज 1.2 एक्सरसाइज आपल्याला काय करायचं आहे 1.2 मध्ये आपण काय पाहिलं होतं क्वेश्चन 1 झालेला आहे. आता आपल्याला क्वेश्चन 2 घ्यायचा आहे. क्वेश्चन 2 मध्ये काय दिले बघूया आपण इथं. व्हॉट दे हॅव गिवन टू यू इन क्वेश्चन नंबर 2. Question number 2. 1 is completed. Question 2 घ्या. Exercise 1 मधला question 2 घ्या. Using truth tables. Using truth tables prove the following. Following logical equivalences. Logical equivalences मध्ये फर्स्ट काय पहा, negation P and Q. ओके, हे इक्विव्हॅलन्स आहे. इक्विव्हॅलन्स आहे P और Q and negation काय आहे P आहे. negation इथे किती आहे P आहे नाही का. आता एक काम करा, तुम्ही काय काम करणार आहात. आता हे सोल्युशन मध्ये इक्विव्हॅलन्स मध्ये आणि ह्याचं दोघांचा आन्सर आला पाहिजे, सारखं आलं पाहिजे. कोणाचं ह्याचं आणि ह्याचं सारखं आलं पाहिजे. पण ते येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे एक स्टेप वाढवायचं तुम्हाला. वी हॅव टू इन्क्रीज वन मोर स्टेप हियर. इथं आपल्याला एक स्टेप वाढवायची. ती कशी पहा. आता इथं PQ आहे. आता इथे काय करायचं, ह्याला 1 असं म्हणायचं, ह्याला म्हणायचं 2, ह्याला म्हणायचं 3. म्हणजे कॉलम कोणता आहे, त्या कॉलमचं नाव काय आहे ते लक्षात येण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला लिहून ठेवायचं कोणता कॉलम आहे. इक्विव्हॅलन्स घेण्यासाठी इथं परत PQ तेच लिहायचं आपल्याला. इथं काय आहे PQ, इथं नेगेशन P, इथं काय, इथं नंबर 4 असले नेगेशन P and Q. ह्याला फर्स्ट कॉलम, ह्याला सेकंड कॉलम, ह्याला थर्ड कॉलम, हे फोर्थ कॉलम, हे फिफ्थ कॉलम आहे. इथं काय करायचे P और काय आहे Q आहे. P और Q आहे. नंबर 6 मध्ये काय P और Q and negation P आहे. ओके, म्हणजे ह्याचा आन्सर आणि कोणाचा आन्सर, त्याचा आन्सर सारखं आलं पाहिजे. त्याला म्हणायचं इक्विव्हॅलन्स. ओके, आता आपण ठरल्याप्रमाणे काय घ्यायचं, 2 ट्रू घ्या. 2 ट्रू आणि काय घ्यायचं, 2 फॉल्स घ्यायचे. 2 ट्रू आणि 2 फॉल्स हे घेतले. इथे 2 ट्रू 2 फॉल्स घेतलेला आहे. ओके, आता हे बघा, इथं काय घ्यायचं, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स असं. आता नेगेशन P चा अर्थ काय होतो, इथं जे ट्रू आहे ट्रूचे काय होतं, हे फॉल्स झालं, हे काय झालं फॉल्स झालं. हे फॉल्स आहे तर हे काय झालं ट्रू झालं. हा फॉल्स आहे काय झालं ट्रू झालं. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय, नेगेशन P and Q या दोघांच्या मध्ये ऍड आहे. दोघांच्या मध्ये ऍड ची व्हॅल्यू मला माहिती आहे. 2 ट्रू असेल तर ट्रू होतो, अन्यथा काय होतं फॉल्स होतं. म्हणजे TF काय होतं, F झाला. F काय होतं, F झाला. TT काय होतं, T झाला. FT काय होतं,
एफ टी काय होतं हे सुद्धा एफच होतं. ठीक आहे. पुढे पी ऑर क्यू. ऑर मध्ये काय असतं, जास्त व्हॅल्यू ट्रू असते, दोन फॉल्स असेल तरच फॉल्स. पी ऑर क्यू. टी टी हे टी झालं, टी एफ काय झालं रे हे टी झालं, एफ टी काय झाला हा टी झाला, एफ एफ काय झाला हा एफ झाला. ठीक आहे. मग त्यानंतर परत आता काय करायचे, पी ऑर क्यू अँड निगेशन पी आहे. म्हणजे कसं पी ऑर क्यू अँड निगेशन म्हणजे हे आणि निगेशन पी या दोघांच्या मध्ये अँड आहे. अँडचं म्हणजे काय, दोन ट्रू असेल तरच ट्रू. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एफ टी काय झालं रे एफ टी एफ झाला, एफ टी हा पण काय झाला एफ झाला. हे इथं मात्र टी आणि टी आहे म्हणजे टी झालं, आणि इथं काय टी आणि एफ आहे म्हणजे काय झाला एफ झाला. आता इक्विव्हॅलन्स आपण काय माहिती आहे का, इकडचं हे इकडचा हा भाग आणि हा भाग याचं आन्सर आणि याचं आन्सर सारखं दाखवायचं. मग ते सारखं दाखवण्यासाठी मी काय केलं, याचं नाव दिलेलं आहे. हे दोन एफ आहेत आणि खाली एक टी आहे, परत ते किती एफ आहे. हे दोन एफ आहेत, एक टी आहे, परत किती आहे एफ आहे. आता काय सांगायचं, कॉलम ह्याचं नाव दिलं कॉलम 4 आणि कॉलम 6 मधील ट्रूथ व्हॅल्यूज कसे आहेत सेम आहेत म्हणून सांगायचं हे इक्विव्हॅलन्स हे. त्यासाठी लिहिले आपण इथं नंबरिंग का दिली माहिती आहे का, देअरफॉर फ्रॉम कॉलम फ्रॉम कॉलम कोणता कॉलम आहे हा, ह्याला कॉलम म्हणायचं. कॉलम किती आहे 4 अँड काय रे 6. ठीक आहे. इट इज noticed that all respective truth values are काय झाल्या रे दोघांच्या पण काय झाल्या ट्रूथ व्हॅल्यू कशा झाल्या सेम झाल्या म्हणून सांगायचं. therefore negation p and q इक्विव्हॅलन्स मध्ये हे तीन रेषा मारायच्या. इक्विव्हॅलन्स काय आहे p हे q and negation p हे आणि हे काय झालं इक्विव्हॅलन्स झालं. लक्षात आलं तुझ्या समजलं हे. ओके ठीक आहे. एक तुम्ही त्याचा फोटो काढून घ्या किंवा लिहा, फोटोच काढून घ्या तुम्ही फटाफट. सेकंड प्रॉब्लेम मध्ये आहे नेगेशन p और p और q चा नेगेशन आहे और आहे नेगेशन p and q is equivalent. परत काय आहे नेगेशन p आहे. चला हा तुमचा कोणता प्रॉब्लेम आहे, हा सेकंड प्रॉब्लेम आहे. इथे सुद्धा सेम करायचं कॅल्क्युलेशन. कसं करायचं बा, तर काय इथं p q आहे आणि इथं 1 घ्यायचं, इथं 2 घ्यायचं. अशा पद्धतीने हे नंबरिंग द्यायची कॉलम्स आणि एक कप्पा जास्तीचा करायचा. इथं आता p घ्यायचं, इथं q घ्यायचं. आता इथं नेगेशन p ची गरज आहे आपल्याला. नेगेशन p ची आवश्यकता आहे म्हणून नेगेशन p अनेक आहे. इथं पण आवश्यकता आहे, इथं पण आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे p और q ची आवश्यकता आहे, घेतला आपण. त्याच्यानंतर आपल्याला ह्याची आवश्यकता आहे, कशाची नेगेशन p and q याची आवश्यकता आहे, आपण ते घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे सर्वच एकत्र घेऊन टाकायचं. याचं सर्वच एकत्र नाही का, हे आणि हे. मला वाटतं आणखी याची गरज आहे तुम्हाला. कशाची गरज आहे रे, नेगेशन या ब्रॅकेटची गरज आहे. म्हणजे नेगेशन p और q याची आपल्याला गरज आहे, आवश्यकता आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण घ्यायचे. नंबर 7 मध्ये हे पूर्ण घेतो. नेगेशन ऑफ p
त्याच्यानंतर हे ऑर नेगेशन पी अँड क्यू हे घेतलं आपण इथं. त्याच्यानंतर आपल्याला शेवटी कशाची गरज आहे इथं 8 मध्ये कशाची गरज आहे? फक्त नेगेशन पी. मला वाटतं नेगेशन पी तर ऑलरेडी आहेच, परत घ्यायची आवश्यकता नाही. इथं नेगेशन पी आहे ना. तर हे काय करायचं? पूर्णतः रे बंद करायचं. मग इथं काय करायचं? इथं ट्रू आहे, इथं काय आहे? ट्रू आहे. इथं काय आहे? ट्रू आहे. 2 ट्रू घ्यायचे आणि 2 फॉल्स घ्यायचे. 2 ट्रू आणि 2 फॉल्स घ्यायचे. 2 ट्रू 2 फॉल्स असं घ्यायचं आपल्याला. 2 ट्रू आणि 2 फॉल्स घ्यायचे. ओके. आता काय होतं पहा. एक ट्रू आहे आणि फॉल्स आहे. हे ट्रू आहे आणि हे काय आहे? हे फॉल्स आहे. ठीक आहे. ट्रू फॉल्स घेतला आपण. त्याच्यानंतर काय करायचं? नेगेशन पी म्हणजे बघा हे 2 ट्रू आहे तर दोन्ही पण कसे होते? हे दोन्ही पण फॉल्स होते. हे दोन्ही पण फॉल्स आहेत तर हे दोन्ही पण काय होते? हे दोन्ही पण ट्रू होते. आता आपल्याला पी और क्यू घ्यायचे. आपल्याला पी और क्यू. पी और क्यू और मध्ये मला माहिती आहे जर दोन्ही फॉल्स असेल तेव्हाच फॉल्स होतो. मग हे दोन्ही फॉल्स आहेत इथं म्हणून फॉल्स झाला. हे बाकीचे सर्व कसे येतील रे? हे ट्रू येतील. आता नेगेशन पी अँड क्यू. नेगेशन पी अँड क्यू या दोघांमध्ये अँडचा अर्थ असा आहे दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स होतात आणि सर्व ट्रू होतात. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू होतात आणि बाकी सर्व फॉल्स होतात. तर हे एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे म्हणजे काय झालं? फॉल्स झालं. हे दोन्ही फॉल्स आहेत, फॉल्सच झालं. आणि दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आणि इथे सुद्धा काय झाला? फॉल्स झाला. ठीक आहे. आता परत आपल्याला हे ऑरचं निगेशन करायचं. ह्या ऑर वाल्याचं निगेशन की जे आन्सर आले त्याचं निगेशन करायचं. म्हणजे हे टीचं एफ करायचं. हा टीचा काय करायचा? एफ. हा टीचा काय करायचा? एफ. एफचा काय करायचा? हा टी करायचा. आता हे दोन्ही काम झाले. आता काय करायचं? त्या दोघांमध्ये या दोघांच्या मध्ये अँड आहे. मग अँड मध्ये काय असतं रे? अँड मध्ये दोन्ही सॉरी ऑर आहे ना. ऑर मध्ये काय असतं? दोन्हीही जर फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकी सर्व कसे असतात? ट्रू असतात. हे दोन्ही फॉल्स आहे म्हणून फॉल्स. दोन्ही फॉल्स आहे म्हणून फॉल्स. एक ट्रू एक फॉल्स आहे म्हणून ट्रू. एक फॉल्स एक ट्रू आहे म्हणून काय झालं? ट्रू झालं. आता नेगेशन इथं पी आहे. हे कॉलम कशामध्ये आहे? 3 मध्ये. आणि इकडचं हे पूर्ण हे कॉलम 3 मध्ये आहे आणि हा पूर्ण कशामध्ये आहे? हे कॉलम पूर्णतः 7 मध्ये आहे. कॉलम 3 मध्ये पहा दोन्ही पण पहिले एफ आहे. दोन्ही पण एफ, दोन्ही पण टी नाही का? म्हणून सांगायचं आपण खाली सांगायचं फ्रॉम कॉलम 3 and 7 it is noticed that all respective truth values are same असल्यामुळे मग सांगायचं हे इक्विव्हॅलेंस आहे. नेगेशन P और Q और नेगेशन P and Q हे कसे आहे? हे इक्विव्हॅलेंस आहे. कोणाशी इक्विव्हॅलेंस आहे? नेगेशन P शी कसा आहे तो? इक्विव्हॅलेंट आहे. नेगेशन P शी कसा आहे तो? इक्विव्हॅलेंट आहे. आलं लक्षात? ओके. चल. If I am only Q P if I only Q हे इक्विव्हॅलेंट आहे. हे नेगेशन P और Q नेगेशन P और Q and negation P and Q ओके असं झालेलं आहे. चला पुढे एकदा पाहतो मी प्रॉब्लेम
क्यू अँड नेगेशन ब्रॅकेटच्या मध्ये पी अँड क्यू ब्रॅकेट क्लोज. बरोबर. चला आता आपण काय करूया, इथे फक्त पी क्यूज आहे पण तेवढा मोठा टेबल करायची गरज नाही. इथं 1 घ्यायचं आणि हे पी घ्यायचं, 1 घ्यायचं आणि पी घ्यायचं. ओके, 1 आणि पी. आता इथे हे 2 घेतलाय, इथे हे क्यू घेतला आपण. ओके, चला पुढचं कार्य 3 घ्या. आता कशाची गरज आहे पहा आपल्याला. इथं गरज आहे पी और क्यू ची. फर्स्ट पी और क्यू ची गरज आपण घेऊन टाकू, पी और क्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आवश्यकता आहे पी अँड क्यू, याची पण आपल्याला आवश्यकता आहे. घेतलं ते पण आपण. त्याच्यानंतर 5 मध्ये काय आहे, 5 मध्ये हे पूर्ण ब्रॅकेट घ्यायचं आहे. हे नाही, हा पूर्ण ब्रॅकेट आहे. काय आहे पूर्ण ब्रॅकेट, पी और क्यू अँड मला वाटतं ह्या ब्रॅकेट मध्ये आणखी एक गरज आहे. कोणाची गरज आहे रे, नेगेशन. नेगेशन पी याची गरज आहे. नेगेशन पी अँड क्यू ची आवश्यकता आहे. नेगेशन पी अँड क्यू ची आवश्यकता आहे. घेतलं आपण ते सुद्धा, नाही का. चला आता आपलं ए आणि बी पूर्ण झालं. हे 6 मध्ये काय करा, हे पूर्ण ब्रॅकेट घ्या, पी और क्यू अँड नेगेशन पी अँड क्यू असं घ्यायचं. त्याच्यानंतर पुढे आणखी आपल्याला आवश्यकता आहे कशाची रे, ह्या ब्रॅकेटला, ह्या पूर्ण ब्रॅकेटला परत नेगेशन आहे. म्हणून ह्या पूर्ण ब्रॅकेटला नेगेशन आपण घेऊया, पी और क्यू अँड नेगेशन पी अँड क्यू. बरोबर आहे. आणि इथं काय करा, कॉलम नंबर 7 घ्या आणि इकडचा राहिलेला हा खरं कुठे इकडे येईल आपल्याला असता, तर इकडे कुठे गेला आपण शेवटी लिहितो ते ऍक्शन. चला पी इथं 8 लिहितोय. काय लिहितो इथं, पी डबल इम्प्लिकेशन किंवा डबल कंडिशनल आहे. तर अशा पद्धतीने आपले हे एवढे कॉलम झाले. ठीक आहे. आता 2 ट्रू आणि 2 फॉल्स घ्यायचं पहिल्यामध्ये. तर पहिला ट्रू आणि हे दुसरा ट्रू. त्याच्यानंतर 2 फॉल्स घ्यायचे. पहिला फॉल्स आणि हा दुसरा फॉल्स. 2 ट्रू 2 फॉल्स घेतले आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या व्हॅल्यू पुढच्या याच्यामध्ये काय लिहायचं, एक ट्रू एक फॉल्स लिहायचं आहे. एक ट्रू हा एक ट्रू लिहिला, एक फॉल्स, एक ट्रू आणि एक फॉल्स लिहिला. आता आपल्याला पहिला ऑर काढायचं. ऑर मध्ये 2 एफ असेल तरच एफ होतं, बाकी सर्व ट्रू होतात. हे ट्रू झालं, हे ट्रू झालं, हे ट्रू झालं. अँड मध्ये 2 ट्रू असेल तरच ट्रू, बाकीचे सर्व कसे होतात रे, फॉल्स होतात. हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर आता हे अँडचा नेगेशन. अँडचा नेगेशन म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स, हे ट्रू आहे तर फॉल्स झालं, हा फॉल्स आहे तर ट्रू झालं, फॉल्स आहे ट्रू, फॉल्स आहे ट्रू झाला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या आणि या दोघांच्या मध्ये अँड आहे. अँड मध्ये काय असतं सर्वांना माहिती आहे. अँड मध्ये काय असतं, 2 ट्रू असेल तरच ट्रू घ्यायचं, बाकी सर्व फॉल्स असायचे. आता हे 2 ट्रू नाहीच आहे म्हणून फॉल्स, 2 ट्रू नाहीच आहे म्हणून फॉल्स, 2 ट्रू नाही आहेत म्हणून फॉल्स, 2 ट्रू नाही आहेत म्हणून फॉल्स. आता याचा नेगेशन, याचा काय आहे, नेगेशन आहे. याचा नेगेशन आहे, याचा नेगेशन. याचा नेगेशन काय करेल, हा याचा नेगेशन काय येतो, ट्रू 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 आणि काय येतो, ट्रू येतो. तुम्हाला पी पी आणि क्यू याच्यामध्ये तरी काय सांगितले आहे आपल्याला, पी आणि क्यू मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे, पी और क्यू. एक सेकंद मी पुन्हा चेक
करतो आपलं पी और negation P or Q and negation P and Q. आणि पहिलं काय आहे P डबल इम्प्लिकेशन Q. कारण आन्सर योग्य येते ना ते, ठीक आहे. आन्सर सोडवायला बघा P Q काय होतं हे दोन्ही काय एक T T आहे तर काय होतं इथे T झालं. F F चं काय होतं इथं T होतं. मधले दोन काय येतात F येतात, आहे का. पुन्हा एकदा पाहून घ्या आपण हे सर्व योग्य लिहिले का. P और Q, P और Q and negation P and Q, P and Q लिहिले. P और Q, P and Q negation लिहिला नाही का. ह्याचं नेगेशन टीचा F, F चा T, F चा T, F चा T. बरं आता पुढे तुम्हाला काय आहे मध्ये कोण आहे दोघांच्या मध्ये कोण आहे अँड आहे. दोघांच्या मध्ये अँड आहे म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये अँड आहे नाही का. T आणि F म्हणजे F आणि T म्हणजे F आणि कुणामध्ये ऍड आहे हे बघा एक मिनिट. हे आणि हे ना हे आणि T आणि F म्हणजे F, T आणि T हे काय लिहिलं बघा हे T आणि T म्हणजे काय झालं हे T झालं. T आणि T म्हणजे काय झालं हे T झालं. आणि F आणि F आणि हे T म्हणजे काय झालं F झालं. आता ह्याचं उलट करा. उलट म्हणजे F आहे तर काय झालं T झालं. T आहे तर काय होतं रे F होतं. आणि T आहे तर काय होतं इथं F होतं. आणि F आहे तर काय होतं इथं T. असं म्हणजे आपण काय केलं ह्याचं जे आहे या दोघांचं घेतलं. या दोघांचं नाही याचं आणि याचं घ्यायचं आहे. याचा आणि याचा ऍड करायचा. आपण या दोघांचं केलं याचा आणि याचा ऍड आहे. तर ह्याला क्वेश्चन नंबर किती आहे तुमचा कॉलम नंबर 7 आणि कॉलम नंबर 8, ठीक आहे. फ्रॉम कॉलम नंबर 7 and 8 it is noticed that all respective truth values are काय झालं इथं सेम आहे. all respective truth values कसे आहेत सेम आहेत, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून मग सांगायचं आपल्याला ते P डबल इम्प्लिकेशन हे इक्वल टू इथे किती आहे नेगेशन P और Q and negation P and काय रे Q हे कसे झाले इक्विव्हॅलंट झालेले आहेत. कळले का. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. आपण प्रॉब्लेम आता हे 3 झालाय. नंबर 4 घेऊया. प्रॉब्लेम नंबर 4 काय पहा. बघा छोटी जरी मिस्टेक झालं पूर्ण प्रॉब्लेम सोडून जातो. म्हणून अतिशय लक्ष देऊन ते कॅल्क्युलेशन करावं लागत असतं. चला प्रॉब्लेम 4 काय पहा. प्रॉब्लेम 4 आहे P इथं काय आहे Q, इथं आहे
बघा रे, पी कंडिशनल ब्रॅकेट मध्ये क्यू कंडिशनल पी असा आहे, क्यू कंडिशनल पी इक्विव्हॅलंट नेगेशन पी आणि पुढे काय करायचं, हे पी आणि हे परत काय लिहायचं तर क्यू लिहायचं, पी परत काय लिहायचं तर क्यू लिहायचं. ठीक आहे. आता पुढे पहा काय सर्व प्रॉब्लेम एक दिलेला का, पुढचा प्रॉब्लेम चेक करा. पी कंडिशनल मध्ये ब्रॅकेट मध्ये क्यू कंडिशनल पी आहे, इक्विव्हॅलंट आहे नेगेशन पी कंडिशनल मध्ये ब्रॅकेट मध्ये पी कंडिशनल पी बरोबर आहे. चला आता आपण काय करू, इथे पण इथे एक 1 इथे एक 2 असं लिहूया आणि 1 2 मध्ये पुढे हे कॉलम दर्शवण्यासाठी काय लागेल तुम्हाला, इथे लिहायचं पी, इथे लिहायचं क्यू, इथं नंबर थर्ड आहे. थर्ड मध्ये काय आहे, आपल्याला नेगेशनची गरज आहे, नेगेशन पी ची आवश्यकता आहे आपल्याला. मग त्याच्यानंतर आता हे घ्या, हे काय नंबर 4 मध्ये आपण इकडे घेऊ पहिला, इथे किती आहे क्यू, क्यू कंडिशनल पी असं घ्या, इथं लगेच पूर्ण करून टाका. नंतर इथे घ्या पूर्ण, काय नंबर 5 मध्ये काय घेऊन टाकायचं, तो काय हे पी कंडिशनल पुन्हा हे क्यू कंडिशनल पी. हे झालं तुमचा कोणता, इकडचं पूर्ण काम समजलं नाही का. आता इकडचं याचं पहा, इकडचं ह्याची गरज आहे आपल्याला, तो काय हे पी कंडिशनल क्यू घ्या. त्याच्यानंतर काय करा, इथे इथे बघा रे नंबर 7 आहे, नंबर काय आहे 7 आहे, हे नेगेशन पी इथं काय आहे पी, इथं काय आहे क्यू, त्याचा पूर्ण आहे नाही का, हा पूर्ण झालेला आहे. ओके बघा आता एक काम करा, काय काम करणार तुम्ही, हे इकडचं नाही का, हे ची व्हॅल्यू आणि ची व्हॅल्यू सारख्या आल्या पाहिजे इथं. आता हे कुठं आहे, इथं 5 मध्ये आहे आणि हे कुठं आहे, इथं 7 मध्ये आहे. चला आता इथं 2 ट्रू घ्या, पहिला ट्रू आला, हे दुसरा ट्रू आला, इथं पहिला फॉल्स, 2 ट्रू आणि 2 फॉल्स आणि हे दुसरा फॉल्स, 2 ट्रू आणि 2 फॉल्स ची आपल्याला एक आवश्यकता घेतला आपण, एक ट्रू फॉल्स हे पण घेतलेलं आहे. आता हे पहा, इथं काय बोलतोय, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू आणि एक आलेलं फॉल्स. आता नेगेशन पी म्हणजे काय, ज्या पी च्या व्हॅल्यू सर्व उलट्या घ्यायच्या, हे ट्रू आहे हे फॉल्स झालं, हे ट्रू आहे हे फॉल्स, हे फॉल्स आहे हे ट्रू, हे फॉल्स आहे ट्रू झालं. त्याच्यानंतर क्यू कंडिशनल पी मध्ये काय होतं, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स होतो, बाकी सर्व ट्रू होतं. पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स होतो, अन्यथा सर्व ट्रू होतं. मग पी क्यू, पहिले क्यू नंतर पी, पहिलं क्यू नंतर पी, टी टी टीच राहतो, एफ टी टीच राहतो, टी एफ पहिला टी दुसरा एफ आहे म्हणून काय झालं एफ झाला, दोन्ही पण एफ आहे म्हणून काय झालं टी झाला. ओके परत पहिला पी नंतर हे, पहिला पी नंतर हे, पहिला पी कंडिशनल हे आहे म्हणजे पी चं ट्रू आणि त्या पुढच्या ब्रॅकेटचं फॉल्स असेल तर फॉल्स. हे टी आणि हे टी म्हणजे टीच, हे टी आणि हे टी, हे पण टीच झालं, हे एफ आणि हे एफ तरी पण तो टी झालं, एफ आणि हे टी हे पण काय झालं टीच झालं, म्हणजे संपूर्ण टी आले, संपूर्ण काय आले टी आले. चला पी देन क्यू, इफ पी देन क्यू
टी झाला, हा एफ आणि हा टी का झाला, हा पण टी झाला. बर, त्याच्यानंतर काय करा, नेगेशन पी पहिलं पाहिजे आणि नंतर काय पाहिजे, हे पाहिजे. हे म्हणजे आता आपण काढले एफ पी देन क्यू पाहिजे. नेगेशन पी इथं आहे पहिला आणि हा, या दोघांच्या मध्ये तुम्हाला घ्यायचं एफ आणि हे टी म्हणजे काय झालं रे, हे टी झालं. हे पण एफ, हे पण एफ म्हणजे काय झालं रे, टी झालं. हे टी आणि हे टी म्हणजे काय झालं, टी झालं. हे टी आणि हे टी म्हणजे काय झालं, टी झालं. कॉलम नंबर 5 कधी कॉलम नंबर 7 दोघांच्या एंट्रीज कसे सर्व सारखे आहेत. फ्रॉम column 5 and 7 it is noticed that all respective truth values are काय आहे, सेम आहे. कसे आहेत त्या, आर सेम आहे का नाही. म्हणून सांगायचं therefore this equivalent to this. तो काय आहे, p कंडिशनल पुन्हा ब्रॅकेट मध्ये q कंडिशन, if q then p, if q then p is equivalent, negation p then p then q, if p then q. अशा पद्धतीचे हे इक्विव्हॅलन्स काय झालेला आहे, प्रूव्ह झालेला आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर तुमचा किती झाला, प्रॉब्लेम नंबर तुमचा 4 झाला. आता प्रॉब्लेम नंबर 5 घ्या. प्रॉब्लेम नंबर 5, P or Q or R is equivalent. तो काय पुन्हा P, if P then R, if P then R and Q, if Q then R. पुन्हा एकदा चेक करू आपण, P or Q, if P or Q then R आहे, इक्विव्हॅलंट आहे. परत if P then R पहिल्या ब्रॅकेट मध्ये, परत अँड आहे. नंतर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये if Q then R. ठीक आहे. आता इथं मात्र P Q R आहे म्हणजे टेबल मोठावर आहे, 4 ट्रू लागतात, 4 फॉल्स लागतात. म्हणून मी काय करतो, इथे 1, इथं 2, इथं 3. आपल्याला 4 ट्रू आणि 4 फॉल्स लागतात. इथे हे पहा, इथे हे P, हे Q आणि हे R, P Q R झाले. ठीक आहे. आता आपण काय करू, 4 ट्रू घेऊया आणि 4 फॉल्स घेऊया. हे पहा, 4 ट्रू फोर ट्रू घेतला म्हणजे 4 ट्रू घ्यायचे आणि 4 फॉल्स घ्यायचे. पहिला फॉल्स, तो काय एक दुसरा फॉल्स, त्यानंतर एक तिसरा फॉल्स, त्याच्यानंतर हे चौथा फॉल्स. ठीक आहे. तर आपण काय झाले, आपले हे 4 ट्रू झाले आणि 4 फॉल्स झाले. ओके. मग आता आपण काय करूया, एक एक घेऊन टाकू. आता इथं काय करायचं नाही, क्यू मध्ये 2 ट्रू घ्यायचे, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. इथं काय घ्यायचे, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ओके. बरं, आता पुन्हा कोणाच्या आवश्यकता आहे पहा. पहिली आपल्याला आवश्यकता आहे
ठिकाणचं नाव काय येतं पी ऑर क्यू हे पी ऑर क्यू दोन म्हणजे ऑरचा टेबल आपल्याला माहिती आहे दोन फॉल्स असेल तरच फॉल्स बाकी सर्व ट्रू हे ट्रू म्हणजे ट्रू हे ट्रू म्हणजे काय झालं ट्रू हे टी एफ म्हणजे काय झालं टी झालं टी एफ म्हणजे काय झालं टी झालं एफ टी म्हणजे परत टीच एफ टी म्हणजे स्टीच एफ 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 म्हणजे एफ 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 म्हणजे एफ हे झालं पी ऑर क्यू त्याच्यानंतर लगेच घेऊन टाका हे पूर्णच करून टाका नाही काय करायचं हे पी ऑर हे क्यू इफ पी ऑर क्यू देन आर हे नाही म्हणजे हे पूर्ण होऊन जातं लगेच आता ह्याला म्हणायचं पहिलं आणि ह्याला म्हणायचं दुसरं लक्षात घ्या पहिलं ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तेव्हाच फॉल्स बाकी सर्व ट्रू होतं पहिला ट्रू पाहिजे दुसरा फॉल्स पाहिजे चला पहिला ट्रू दुसरा पण ट्रू आहे म्हणून ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे म्हणून फॉल्स पहिला ट्रू दुसरा ट्रू म्हणून ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे म्हणून फॉल्स पहिला ट्रू दुसरा ट्रू म्हणून ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणून फॉल्स पहिला फॉल्स दुसरा ट्रू म्हणून ट्रू पहिला फॉल्स दुसरा फॉल्स तरी परंतु ट्रूच ओके आता ही इकडचं काय झालं काम करून आता इकडचं इकडच्या मध्ये काय आहे काही तर पी आहे इफ पी देन आर इफ पी देन आर आहे इफ पी देन आर हे काय इफ पी देन आर मध्ये काय बघा इफ पी देन आर पी कुठे इथं आहे पी आर आहे तुम्हाला माहिती आहे ह्याला पहिला म्हणायचं ह्याला काय म्हणायचं दुसरं म्हणायचं पहिला ट्रू दुसरा काय पाहिजे फॉल्स पाहिजे तरच फॉल्स होतो आणि इथं ट्रू होतं पहिला ट्रू दुसरा ट्रू म्हणून ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणून फॉल्स पहिला ट्रू दुसरा ट्रू म्हणून ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणून फॉल्स पहिला ट्रू दुसरा ट्रू म्हणून ट्रू पहिला फॉल्स दुसरा फॉल्स म्हणून ट्रू पहिला फॉल्स दुसरा ट्रू म्हणून ट्रू पहिला फॉल्स दुसरा पण फॉल्स म्हणून काय झालं ट्रू झालं आलं लक्षात हा आता पुढे क्यू नंबर 7 मध्ये क्यू इफ क्यू देन आर इफ क्यू देन आर आहे इफ क्यू देन आर क्यू पहिलं घ्यायचं आपल्याला आर नंतर घ्यायचं इफ क्यू देन आर क्यू पहिलं आणि हे नंतर ह्याच्यामध्ये काय असतं पहिला ट्रू पाहिजे दुसरा काय पाहिजे आणि फॉल्स पाहिजे चला हे दोन्ही पण ट्रू आहेत तर काय होतं ट्रू होतं हे पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे म्हणून फॉल्स पहिला फॉल्स दुसरा ट्रू म्हणून ट्रू पहिला फॉल्स दुसरा फॉल्स म्हणून ट्रू पहिला ट्रू दुसरा ट्रू म्हणून ट्रू आहे पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणून फॉल्स पहिला फॉल्स दुसरा ट्रू म्हणून ट्रू पहिला फॉल्स दुसरा फॉल्स म्हणून ट्रू झालेलं आहे आता या दोघांमध्ये अँड आहे कोणामध्ये या दोघांमध्ये अँड आहे एक नंबर मध्ये हे पी इफ पी देन आर अँड इफ क्यू देन आर या दोघांमध्ये काय आहे या दोघांमध्ये अँड आहे या दोघांमध्ये अँड आहे कोणाकोणामध्ये या दोघांमध्ये अँड तुम्हाला सर्वांना माहिती आहे जर दोन ट्रू असेल तर ट्रू बाकी सर्व कसे असतात फॉल्स असतात हे दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू दोन्ही पण फॉल्स आहेत म्हणून फॉल्स दोन्ही पण ट्रू म्हणून ट्रू एफ टी म्हणून एफ टी टी म्हणून टी टी एफ म्हणून एफ टी टी म्हणून टी 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 म्हणून काय झालं रे हे टी झालं आता कॉलम कोणता आहे तुमचा इकडचा हा कोणता आहे इकडचा कोणता कॉलम आहे हा 5 आहे इकडचा कोणता कॉलम आहे 8 इथं टी इथे टी इथं एफ इथं एफ इथं टी इथं टी इथं एफ इथं एफ हे टी हे टी हे एफ हे टी हे टी सर्व सारखं आहे ठीक नाही फ्रॉम कॉलम
कोणता कॉलमचा आहे? 5 and 8 है कि नहीं? We noticed that all respective एंट्रीज पण चालतो, फोर्थ व्हॅल्यू पण चालतो. ऑल एंट्रीज आर सेम आणि म्हणून देअरफॉर हे P और Q कंडिशनल आर इक्विवेलेंस P if P then R and Q if Q then R हे काय झालं? इक्विवेलेंस झालं. ओके, लक्षात. अतिशय सोपा भाग आहे नाही का? काहीच नाही, परंतु टेबल झाले पाहिजे बरं. Q and R तो काय आहे? implies P then Q and Q if Q then R. पुन्हा एकदा पाहून घ्या. P कंडिशनल ब्रॅकेट मध्ये Q and R इक्विवेलेंस if P then Q and if P then Q and P then R. P then R, P then Q and P then R. Okay. इथे सुद्धा PQ असल्यामुळे मोठा असतो ते. चला, पहिले हे 1 आहे, हे 2 आहे आणि हे 3 आहे. 1 2 3. ओके, ती काय करतो इथं? पहिलं तुम्हाला कशाची गरज आहे रे? आवश्यकता आहे पहिलं P, इथं Q, इथं काय आहे? R. आता आपल्याला काय करावं लागेल? 4 ट्रू घ्यायचे आपल्याला. 4 ट्रू घ्यायचे आणि पुन्हा 4 ट्रू आणि पुन्हा 4 फॉल्स. हे पहिला फॉल्स, हे दुसरा फॉल्स आणि हे तिसरा फॉल्स आणि हे चौथा फॉल्स. ओके, हे 4 ट्रू झाले आणि 4 फॉल्स झाले. ओके, आता काय करा? 2 ट्रू 2 फॉल्स घ्या. काय? 2 ट्रू 2 फॉल्स. 2 ट्रू 2 फॉल्स घ्या. पुन्हा काय करा? ट्रू फॉल्स घ्या. हे ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू आणि हे फॉल्स. ठीक आहे. आता काय करा? पहिले इकडचं पूर्ण करून घ्या. हे फोर्थ मध्ये काय आहे? Q and R. Q and R पूर्ण करून घ्या. मग Q and R मध्ये काय पहा? बघा, इथं Q आहे, इथं R आहे. आणि तुम्हाला सर्व माहिती आहे, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू होतो. हे TT आहे तर T झालं, TF झालं, FT काय होतं रे? F तर एकच होतं. TT असेल तरच T होतं. F इथं F, इथं पण काय झालं? F झाला. ओके, चला आता नंबर 5 घ्या. हे जर पूर्ण करून घेऊ आपण, हे पूर्ण करून घ्या. हे काय आहे? P if P then Q and R. पहिलं P घ्यायचं, पहिलं वाक्य P चं, दुसरं वाक्य हे घ्यायचं. पहिलं वाक्य ट्रू असेल, पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तर फॉल्स होतो, बाकी सर्व ट्रू होत असतात. हे आपल्याला माहितीच आहे. म्हणून हे पहिलं ट्रू, दुसरं ट्रू, म्हणून ट्रू. पहिलं ट्रू,
पी हे ना, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स म्हणून फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणून फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणून फॉल्स, पहिला एक फॉल्स दुसरा ट्रू म्हणून ट्रू, दोन्ही पण फॉल्स म्हणून ट्रू, दोन्ही पण फॉल्स म्हणून ट्रू, दोन्ही पण फॉल्स म्हणून काय आहे ट्रू. ओके, आलं लक्षात. म्हणजे हे बघा पुन्हा कोणाचं आहे पी, हे पुन्हा एकदा हे बघा हे हे ओके. चला इकडचं काम पूर्ण झालं. आता इकडचं बघा, ह्या कशामध्ये रे 6 मध्ये पहिलं ब्रॅकेट घ्या, काय आहे पी देन क्यू घेऊन टाका. इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू. मग इफ पी देन क्यू मध्ये कसं होतं पहा, हे पी क्यू आहे पहिला ट्रू नंतरचा फॉल्स पाहिजे बरं, हे टी तर फॉल्स ट्रू, हे ट्रू झालं दोन्ही पण, हे दोन्ही पण टी आहेत म्हणून टी झाला. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे म्हणून फॉल्स झाला, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे म्हणून फॉल्स झाला, पहिला या दुसरा टी आहे म्हणून टी, पहिला या दुसरा टी आहे म्हणून टी, दोन्ही पण एफ आहे म्हणून सुद्धा टी, दोन्ही पण एफ आहे म्हणून टी. पहिलं ब्रॅकेट झालं. दुसरं ब्रॅकेट घ्या, दुसरं ब्रॅकेट काय आहे नंबर 7 मध्ये पी देन आर, पी देन काय आहे आर. मग पी देन आर मध्ये काय होतं बघा, पी देन आर, पी देन आर, हवा पी आणि आर, हे पहिलं पी म्हणायचं दुसरं आर म्हणायचं. ओके, मला माहितीच आहे काय पाहिजे, पहिलं ट्रू नंतरचं फॉल्स आहे तेव्हाच फॉल्स होतं, बाकी सर्व ट्रू होतं. पी टी, हे टी, हे टी एफ एफ, टी टी टी, हे टी एफ 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 टी टी एफ एफ टी एफ टी टी एफ एफ परत टी आला. ठीक आहे, दोन ब्रॅकेट झाले. आता आपल्याला आठवण ह्या दोघांच्या मध्ये ऍड करायचं आहे, ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे पहिलं ब्रॅकेट हे आहे आणि हे दुसरं ब्रॅकेट, दुसरं ब्रॅकेट या दोघांच्या मध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे. ओके, चला ऍड मध्ये काय आपल्याला दोन ट्रू असेल तरच ट्रू होतो, तर हे दोन ब्रॅकेट घेऊया आपण, हे दोन्ही पण टी आहेत म्हणून टी, एक टी एक एफ म्हणून एफ, एक एफ एफ टी म्हणून एफ, हे दोन्ही पण फॉल्स म्हणून फॉल्स, दोन्ही पण टी म्हणून टी, दोन्ही पण टी म्हणून टी, दोन्ही पण टी म्हणून टी, दोन्ही पण टी म्हणून टी. चला आता काय करा तुम्ही, पाचवं पहा, पाचवा कॉलम आणि तो कॉलम, पहिला काय रे टी, इथं टी आहे, इकडे एफ, इथं एफ, इथं एफ, इथं एफ, इथं एफ, इथं एफ, हे टी 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 हे टी. म्हणजे कॉलम 5 आणि कॉलम 8 मधील ऑल एंट्री कशा असतात, सेम येतात, आहे का नाही. फ्रॉम columns, from columns 5 and 8 we noticed that all respective entries are same आणि म्हणून therefore A is equivalent to this, A P Q and R is equivalent to P then direct Q and P then किती आहे R. लक्षात
6 झाले नाही का? त्याच्यामध्ये नो प्रॉब्लेम आहे, 7-8 9 अँड ब्रॅकेट मध्ये परत 3 ब्रॅकेट Q अँड R इक्विव्हॅलंट P अँड Q or P and Q or P and R P and Q or P and R असं आहे. चला आता आपण काय करू, हे पहा, हे फर्स्ट तर P Q R आहे, त्याला 1 म्हणा, फर्स्ट 1, हे सेकंड, हे थर्ड. ओके, फर्स्ट सेकंड थर्ड. आता इथं पहिलं काय म्हणाले P, हे काय आहे Q आणि हे R, हे P Q R घेतला आपण. ओके, आता काय करा तुम्ही, पहिले 4 ट्रू घेऊन टाका. पहिला ट्रू, हे दुसरा ट्रू, हे तिसरा ट्रू झाला, नंतर हे चौथा ट्रू झाला. आता परत फॉल्स घ्या. हे पहिला फॉल्स, हे दुसरा फॉल्स, तिसरा फॉल्स आणि हे चौथा फॉल्स. असे 4 फॉल्स घेतले आपण. ठीक आहे. मग आता काय करा, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. मग काय करायचं, 1 ट्रू 1 फॉल्स, हा ट्रू हा ट्रू हा ट्रू आणि हा ट्रू. काय करायचं, 1 ट्रू 1 ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ठीक आहे. आता एक काम करा, तुम्ही इकडचं पहिलं पूर्ण करून घ्या. तुम्ही काय केलं, इथं नंबर 4 घेतला. नंबर 4 मध्ये आपण काय करू, हे Q अँड R घेऊन टाकू. Q अँड R. मग Q अँड R मध्ये काय आहे, अँड तुम्हाला माहिती, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, बाकी सर्व फॉल्स. मग हे अँड मध्ये हे दोन्ही ट्रू आहेत, हे म्हणून हे ट्रू घेतलं. हे TF आहे म्हणून F घेतला, TF म्हणून F घेतला, FF आहे म्हणून दोन्ही ट्रू आहेत म्हणून हे ट्री, TF आहेत म्हणून F, FT आहेत म्हणून F, दोन्ही F आहेत म्हणून F. हे तुमचं 4 झाला. आता 5वा कॉलम हेच पूर्ण करून घ्या. P अँड Q अँड R. आता ह्याच्यामध्ये आणि P मध्ये ऍड करायचे आपल्याला, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ऍड करायचे. 2 ट्रू असेल तर ट्रू, हे दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू. दोन्ही हे T पहिला TF आहे म्हणून F, TF आहे म्हणून F, TF आहे म्हणून F, F आणि T आहे म्हणून F, F आणि F आहे म्हणून F, F आणि F आहे म्हणून F, F आणि F आहे म्हणून F. ठीक आहे. आता पुढे काय करा, तुम्ही नंबर 6 मध्ये हा पूर्ण करून घ्या. P अँड कॅरे Q आहे. P अँड काय आहे, Q आहे. P अँड किती, Q आहे का नाही. P अँड काय तो Q आहे. P अँड Q मध्ये काय बघा, P अँड Q मध्ये P अँड Q अँड म्हणजे काय असतं माहिती आहे, 2 ट्रू असेल तर ट्रू होतं. हे ट्रू म्हणजे काय झालं, हे ट्रू झालं. हे दोन्ही पण ट्रू म्हणजे काय झालं, ट्रू झालं. हे TF म्हणजे काय झालं, F, TF म्हणजे काय झालं, F, FT म्हणजे F,
एफ टी म्हणजे एफ, एफ एफ म्हणजे एफ एफ म्हणजे एफ. ठीक आहे. नंतर काय करा, हे घ्या नंबर 7 मध्ये हे पी अँड आर. पी आणि आर च्या मध्ये ऍड घ्या. कुठे आहे पी आणि आर? हे दोन्ही पण टी आहे म्हणून टी. हे टी एफ आहे म्हणून एफ. टी टी आहे म्हणून टी. टी एफ आहे, एफ एफ टी आहे, एफ 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 आहे, एफ एफ टी आहे, एफ एफ एफ. हे पण काय झालं? एफ झालं. आता ह्या दोघांच्या मध्ये ऑर आहे, म्हणजे ह्या दोन ब्रॅकेट मध्ये पी अँड क्यू ऑर पी अँड आर. दोघांच्या मध्ये काय आहे? दोघांच्या मध्ये ऑर आहे. आणि ऑर मध्ये तुम्हाला माहिती आहे, जर दोन फॉल्स असेल तरच फॉल्स होतो, अन्यथा ट्रू होत असतात. एक काम करा, दोघांच्या मध्ये हे टी टी आहे म्हणून टी, टी एफ आहे म्हणून सुद्धा टी, एफ टी आहे म्हणून सुद्धा टी, एफ एफ आहे तेव्हाच एफ, एफ एफ आहे, एफ 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 आहे, एफ 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 आहे, एफ 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 आहे, एफ. अशा पद्धतीने कॉलम नंबर 8 आणि कॉलम नंबर 5 पहा. कॉलम नंबर कोणता रे? कॉलम नंबर 5 चा नाही, 5 आणि 8 पहा. पहिल्यामध्ये काय तर टी आहे, तिथं काय टी, इथं एफ हे ते. अच्छा, इथून पुढे काय? इकडे 4 एफ आहे, 1 2 3 4 एफ आहे म्हणून 3 टी आहे ना. थोडं ना आपण सर्व बरोबर लिहिले का? पी अँड क्यू और पी अँड आर. प्रॉब्लेम बरोबर आहे सर्व? पुन्हा एकदा चेक करतो मी. नंबर 7 ना पी अँड क्यू और आहे, क्यू और. प्रॉब्लेम नंबर कोणता आहे? 7 ना. प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 बघा. पी अँड क्यू और आहे, क्यू और आर, क्यू और हे और आहे, क्यू और, क्यू और आर इक्वल पी अँड क्यू और पी अँड आर. हे और आहे. कोणतं और आहे? पी और क्यू, पी और क्यू और पी. हे और आहे, और. बघा पी और आर, और मध्ये जास्त ट्रू व्हॅल्यू असते. हे टी, हे टी आलं आणि हे परत टी आलं आणि हे दोन्ही एफ आहे, एफ आलं. हे दोन्ही टी टी आलं, हे टी एफ, हे काय आलं? टी आलं आणि एफ टी चा काय झालं? हे टी आला. एफ एफ चा काय आला? एफ आला. ओके, हे काय झालं? और पुन्हा पाहून एकदा. टी टी टी, टी एफ टी, एफ टी टी, एफ एफ एफ, टी टी टी, टी एफ टी, एफ टी टी, एफ एफ एफ. ठीक आहे. आता काय करायचं? हे और आहे, हे और. याच्यामध्ये तुम्हाला ऍड घ्यायचं आहे. हे टी टी टी, टी एफ एफ, टी टी टी, एफ एफ एफ, टी टी टी, टी एफ टी, टी 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 आणि एफ एफ काय होतं? एफ होतं. आता चला, हे झालं तुमचं. काय झालं तुमचं इथं? टी एफ, टी एफ, टी टी, टी टी, परत एफ आलं नाही का? ओके. आता इकडे चेक करा. दुसऱ्यामध्ये काय आहे? दुसरा तुमचा प्रॉब्लेम कोणता आहे? तो 7 मधला पी अँड क्यू और पी अँड आर.
P and Q. P and Q बघा रे P and Q T T T T T T P F F P F F F P F F P F F F F आणि परत P or R P or R P and R P and R T T T T F F T T T T F F F T F T F F F F T F आता हे दोघांच्या मध्ये और आहे आणि दोघांच्या मध्ये काय रे और आहे T T T T F T F T T F F F F F F Okay. Use those tables to do the following equalization. Ita vehicle T ala T ita F ala 3 of F. T F ala T F. प्रत्येक सर्व वेगळे आहे नाही का प्रत्येक वेळेला सारखे येत नाही ते P and Q or R equivalence P and Q P and Q or P and R पुन्हा चेक करा हे परिणाम हे पहा हे 4 ट्रू 4 F 2 ट्रू 2 F 2 ट्रू 2 F T F T F T F T F बरोबर आहे आता Q और R Q और R Q T T T T F T F T T F F T T T T T F T F T T F F T ठीक आहे आता AND ह्या दोघांच्या मध्ये AND आहे T and T झालं T इथं पण T आहे नाही का हे रे आता इथं बघा हे T आणि हे T नाही का इथं काय मग हे T हे T आणि हे T हे T T आणि F F आणि और आहे ना ते AND नाही का इथं बघा हे T आणि F झालं F आणि T F आणि T तर F झालं F आणि T परत F झालं F आणि T परत F झालं F आणि F झालं लक्षात नाही आलं का पुन्हा बघूया रे परिणाम हे बघा हे बघा हे T आणि T झालं T आणि T झालं T आणि T झालं T आणि F झालं F आणि F झालं F आणि T F झालं F आणि T F झालं F आणि F झालं ठीक आहे इथे किती झाले पहिले 3 T आले नंतरचे F आले इथे किती झाले पहिले 3 आले नंतरचे काय आले F आले ओके म्हणून कोणते आहे हे 5 आणि कोणते ते आहे 8 फ्रॉम columns 5 and 8 all we notice that all entries are same. Therefore P and Q or R is equivalent P and Q or P and R. This is problem number 7. थोडंसं आपण सेकंड छोटेसे विषय झाले की पुन्हा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व होत असतो आणि म्हणून छोटीशी सुद्धा मिस्टेक सर्व प्रॉब्लेम सॉल्व करतो P or Q negation P or Q
और P और Q, और P और Q, ब्रॅकेट क्लोज and R, परत R झाला. ओके, तर इथं पहा आता काय होतं. आपण एकदा चेक करा प्रॉब्लेम. नेगेशन P और Q और P और Q ब्रॅकेट क्लोज and R is equal to R. ठीक आहे. आता इथं P Q R आहे आपल्याकडे, म्हणून हे बघा इथं 1, इथे 2, इथं हे काय आहे 3. इथं आपण काय करायचं, आपल्याला काय करायचं हे P, हे काय आहे Q, हे काय आहे R, P Q R. ओके, आता आपल्याला काय करावं लागेल पहा. इथे 4 ट्रू घ्या. पहिला ट्रू आला, एक दुसरा ट्रू, हा तिसरा ट्रू आणि हा चौथा ट्रू. 4 ट्रू घेतले आपण. हे पहिला फॉल्स, एक दुसरा फॉल्स, हे तिसरा फॉल्स आणि हे चौथा फॉल्स. 4 फॉल्स झाले आणि 4 ट्रू झाले. आता नंतर काय करायचे आहे, 2 ट्रू 2 फॉल्स घ्यायचे आपल्याला. 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. आता काय करायचं, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता पहिले काय करायचं, हे इकडचं पूर्ण ब्रॅकेट पूर्ण करून घ्या, है की नाही. आणि तिकडचं करायची गरज नाही ना, ऑलरेडी R आहे आपल्याकडे. आपल्याकडे ही R आहे ना तिकडे, तो हे R म्हणजे TF 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 चा आन्सर आला पाहिजे नाही का, असा. तर मी काय करतो, पहिले नंबर 4 घेतो. 4 मध्ये हे घ्या, P और Q घ्या. P और Q मध्ये आपल्याला माहिती आहे काय, P और Q हे दोघांच्या मध्ये और मध्ये जास्त व्हॅल्यू ट्रू ला आहे, म्हणजे 2 फॉल्स असेल तरच फॉल्स होतो. हे T आहे म्हणून T, हे T कॉन्सन्ट्रेशन करा, T आहे म्हणून T, TF म्हणून सुद्धा T, TF म्हणून पण T, FT म्हणून T, FT परत T, FF मग FF मग F. ओके, नंबर 5 P और Q, परत P और Q करायचं. P और Q, बरोबर. अच्छा ह्याला P और Q काय होतंय का, नेगेशन. हां, म्हणजे हे P और Q इथं पण आहे. एक काम करा, ह्याला निगेशन घ्या, है की नाही. निगेशन P और Q इथं आहे ना ऑलरेडी, P और Q तर आहे ऑलरेडी नाही. आता निगेशन वापरा. इथं T आहे तर मग काय होतं रे, T आहे तर काय होतं T आहे तर T आहे T आहे T आहे निगेशन F आहे TF आहे काय होतं रे, T होतं. ठीक आहे. मग आता काय करा तुम्ही, या दोघांचा और घ्या, दोघांचा और, याचा आणि याचा और घ्या. P और Q और नेगेशन P और Q झाला. नेगेशन काय झाला, P और Q झाला. ठीक आहे. मग पहा आता काय होतं, या दोघांच्या मध्ये और आहे, या दोघांच्या मध्ये और म्हणजे 2 फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकी सर्व ट्रू. हे बघा, हे ट्रू ट्रू ट्रू
TF T TF T TF T TF T TF T FT TFT T काय जमलं का? म्हणजे हे आणि हेच झालं. आता ह्या दोघांच्या मध्ये कोणामध्ये ह्याच्यामध्ये आणि R मध्ये ह्याच्यामध्ये आणि R मध्ये काय आहे? आयन आहे नाही का? ते लिहा काय लिहिलं आपल्याला हे नेगेशन P P और Q और हे P और Q ब्रॅकेट क्लोज आणि परत अँड R आहे का नाही? बरोबर. बरं आता आपल्याला माहिती आहे अँड R मध्ये करायचं तुम्हाला ह्याच्यामध्ये अँड मध्ये R करायचं आहे. अँड म्हणजे तुम्हाला माहिती आहे जर दोन फॉल्स असेल तर ते दोन ट्रू असेल तर ट्रू बाकी सर्व फॉल्स. हे दोन्हीही ट्रू आहेत म्हणून ट्रू. हे फॉल्स आहे आणि हे ट्रू आहे म्हणून फॉल्स. हे दोन्हीही ट्रू आहे म्हणून ट्रू. हे एक म्हणून F. हे T आहे आणि हे T आहे म्हणून T. F आहे आणि T आहे म्हणून F. हे T आहे हे T आहे म्हणून T. F आणि T म्हणून F. आहे का नाही? आपल्याला काय करावं लागेल? R ची व्हॅल्यू कोणती आहे? TF पुस्तक व्हॅल्यू कोणती आहे? TF. हे कोणतं कॉलम आहे? 3. ते कॉलम कोणतं आहे? 7. फ्रॉम columns 3 and 7 we noticed that all entries are same. काय झालं रे? all entries are कशा झाल्या? सेम झाल्या. all entries are same. therefore केले काय लिहायचं? negation P or Q or P or Q and R is equivalent to काय झालं? R झालं. ओके आलं लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 9 आणि आय थिंक दिस इज द लास्ट प्रॉब्लेम आहे तो त्या क्वेश्चन मधला. is equivalent to P and negation Q or Q and negation P. Q and negation P. ठीक आहे. आता एक काम करा तुम्ही पुन्हा एकदा चेक करून घ्या. negation P डबल इंटिग्रेशन Q इक्विव्हॅलेंट टू P